सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत मृत्यू प्रकरणात छत्रपती संभाजीनगर येथील औरंगाबाद उच्च न्यायालयाने परभणीच्या पोलीस अधीक्षकांना 7 दिवसाच्या आत दोषी पोलिसांवर कारवाई करण्याचा आदेश दिला होता। मात्र काल 7 दिवस उलटल्या गेलेले आहे, मात्र अद्यापपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। नेमकं यापुढे सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची काय भूमिका असणार आहे आपण जाणून घेऊया। सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय माझ्यासोबत आहे। मला सांग भैया, काल 7 दिवस पूर्ण झाले, संभाजीनगर उच्च न्यायालयाने निकाल दिला होता की 7 दिवसात गुन्हा दाखल करा। गुन्हा दाखल झाला या प्रकरणामध्ये अद्यापर्यंत? साहेब, गुन्हा दाखल झाला नाही आणखी, आणि पहिल्यांदा महाराष्ट्र नाही तर भारतात पहिल्यांदा असं घडत आहे की न्यायालयाने आदेश देऊन देखील आदेशाचं पालन होत नाही आहे महाराष्ट्रात। खरं तर आदेशाचं पालन झालं पाहिजे। आता आम्हाला कोर्टाने न्याय तर दिलेला आहे, पण असं जर सरकार जर दुर्लक्ष करत असेल, आमची दिशाभूल जर करत असेल, तर आम्हाला कोर्टाकडूनच आशा होती की आम्हाला न्याय मिळेल। पण कोर्टाने आम्हाला न्याय दिला आणि त्या गुन्हेगारावरती गुन्हे दाखल करा म्हणून असे कोर्टाने आदेश दिले, तरी देखील आदेशाचं पालन होत नाही। मग आम्ही नेमकं न्याय मागायचं तरी कुणाकडे, हे आम्हाला प्रश्न पडलेला आहे। सोमनाथ सूर्यवंशी यांची आई आपल्यासोबत आहे। ताई, काल 7 दिवस संपलेले आहे। संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सांगितलं होतं गुन्हा दाखल करा, मात्र गुन्हे दाखल झाले नाही। आज 7वा दिवस काल संपलेला आहे, आज 8वा दिवस आहे। आता काय तुमची नेमकी पुढची भूमिका असणार आहे? आणि पोलिसांनी अद्यापर्यंत गुन्हा दाखल झाला नाही, तुम्ही SP-ना भेटले, काय नेमकी चर्चा झाली त्यांच्यासोबत? आम्ही भेटायला गेलो होतो SP साहेबाला, पण SP साहेब नव्हते। आमची त्यांची काही चर्चा झाली नाही, परंतु आम्हाला संभाजीनगरमध्ये कोर्टातून न्यायालयाने आम्हाला न्याय दिले होते। परभणीच्या पोलीस हे आरोपीला जेवढे आरोपी आहेत तेवढ्यांवर गुन्हा दाखल करा म्हणून आम्हाला न्यायाधीशाने आदेश बजावून दिलेले होते, पर त्याचा हे पालन करत नाहीत। मग हे पालन करत नाहीत, आम्ही न्याय मागायचं कुणाला आणि आम्हाला न्याय देणार कुणी? हे कोर्टाचं पालन करत नाहीत, कोर्टाचा आदेश मानत नाहीत, मग त्यांना कुणी पाठीशी घालत असेल, जे पाठीशी घालतंय त्यांचा पण हे निश्चित सखोल चौकशी करा पाठीशी घालणाऱ्याला। आता 7 दिवस उलटलेले आहे, अल्टिमेटम खरं तर संपलेलं आहे। मग आता पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं? आता पुढचं पाऊल, आता गुन्हेगारावरती गुन्हे तर दाखल झाले नाहीत आता सध्या तर, पण त्यांना जे वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांची सखोल चौकशी करा। ते कोणीही असो, ते मंत्री असो, कोणीही असो, सखोल चौकशी करून त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करा आणि त्यांना देखील शिक्षा झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। प्रकाश आंबेडकरांसोबत बोलणं झालंय का कालपासून? खरं तर काल रात्री 12 वाजता अल्टिमेटम संपलेला आहे, आता पुढं काय करणार आहे तुम्ही? आता तर गुन्हे दाखल झालेत नाही। साहेबांसोबत आणखी आमचं काय बोलणं झालं नाही, तेवढी काही माहिती नाही आम्हाला। पण साहेब सुरुवातीपासूनच जेव्हा माझ्या भावाची निर्गुण हत्या झाली, माझ्या भावाचा खून झाले, तेव्हापासून प्रकाश आंबेडकर साहेब आमच्या कुटुंबासोबत उभे आहेत, म्हणून आमचं प्रकरण कसं तरी म्हणजे न्याय मिळत आहे। परंतु सरकार जे आहे आमचं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत। तुम्ही पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात गेले होते, त्यांची भेट झाली का? नेमकं पोलिसांचं काय म्हणणं आहे कुणाच्या औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निकालावरती? आम्ही गेलो होतो, पण आमची भेट झाली नाही साहेब। आम्ही बसलो आणि परत आम्ही घरला निघून आलो साहेब। मग आता पुढं काय? आता बघूया, आता कोर्ट काय निर्णय घेते काय नाही। आणखी कोर्टात जाणार तुम्ही परत? आता बघूया, आता कोर्टाने पण चौकशी केली पाहिजे, त्यांना वाचवण्याचा कोण प्रयत्न करत आहे, ते गुन्हेगार म्हणजे गुन्हे दाखल कसं काय झाले नाहीत याची उत्तरं कोर्टाने पण शोधून काढली पाहिजेत। आता पुढं काय, कोर्टात जाणार तुम्ही परत? 7 महिने झालं साहेब, 7 महिने झालं सोमनाथाचा खून होऊन। 7 महिन्यापासून आम्ही न्याय मिळेल, न्याय भेटेल म्हणून आमची अपेक्षा होती, परंतु हे अपेक्षा आम्हाला न्यायाधीशने दिलेलं होतं कोर्टातून, परंतु ह्याचं हे न्यायाधीशाने आम्हाला सगळ्यांना आशा होती की हे न्याय दिले, ह्यांच्या गुन्हेगारावरती गुन्हा दाखल होईल म्हणून आम्हाला आशा होती। कोर्टाचं हे आदेश पालन करत नाहीत, मग आम्ही न्याय मागायचं कुणाला? मग आता पुढे काय करणार? आता पुढे आता बघू कोर्ट काय निर्णय घेतील ते घेतील। आता न्यायाधीश आमचे ते न्यायदेवता काय आम्हाला त्यांनी न्याय आता ह्याच्या पुढे बघतील, त्यांनी काय करायचं ते ठरवतील।
जेवढे गुन्हेगार हे पोलीस अधिकारी माझ्या भावाचं जे खून केलेत हे जे गुन्हेगार आहेत तेवढेच गुन्हेगार त्यांना वाचवणारे देखील गुन्हेगार आहेत, त्यांच्यावरती देखील गुन्हा दाखल व्हावा ही आमची आमचं एकच मागणी म्हणणं आहे. गुन्हेगारावरती गुन्हे लवकरात लवकर दाखल व्हावं आणि जेवढे गुन्हेगारी आहेत त्यांच्यावरती. आम्ही का सगळ्या पोलिसावर म्हणत नाही, आम्ही सगळे पोलीस तसे नसतात, त्याच्यामध्ये चांगले पण असतात आणि त्याच्यामध्ये हे असे हे मोंढा पोलीसमध्ये स्टेशनमध्ये जे आलेले आहेत तेवढे फक्त गुन्हेगार आहेत तेवढे, आणि ते पोलीस नव्हते, ते राक्षस होते. एका काळानं राक्षस होते म्हणून हे माझ्या लेकराला, माझ्या सोमनाथाला ह्याने मारून मर्डर केले, खून करण्यात आले. म्हणून आम्ही न्याय मागतोय. आम्हाला न्याय देत नाहीत, मग आम्हाला हे कोर्टापासून न्याय देतील म्हणून आम्हाला आशा होतं, परंतु ह्याने आम्हाला न्याय देतात कोणी आणि आम्ही मागाव कोणाला न्याय. आमची अपेक्षा लय होती, 7 महिन्यापासून आम्ही वाट बघतोय न्याय आम्हाला मिळेल, न्याय भेटल, पण आम्हाला दिले. परभणीमधून पण आम्हाला वकील साहेबांनी, जज साहेबांनी इथून पण आम्हाला न्याय भेटला आणि औरंगाबादमधून पण आम्हाला न्याय भेटला, परंतु हे बाकीचे पालन करत नाहीत हे कोर्टाचा आदेश. ह्याच्यात जर सरकारचा हात नसतात तर आम्हाला निश्चित तेव्हाच न्याय भेटला असता. याच्यामध्ये बहुतेक सरकारचा हात असेल म्हणून आम्हाला इतका वेळ लागत आहे. आता पूर्ण न्यायालयीन लढा सुरू असणार. हो, आता न्यायालयीन लढा तर लढावंच लागणार आहे, कारण न्यायालयाशिवाय गरिबांचं काही नाहीच अस्तित्व. न्यायालय आहे म्हणून गरिबांचं अस्तित्व आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय होते. खरं तर छत्रपती संभाजीनगर येथील औरंगाबाद उच्च न्यायालयाने अल्टिमेटम दिला होता. जिल्हा पोलीस अधीक्षकांना 7 दिवसाच्या आत गुन्हे दाखल करा दोषी पोलिसांवर असा आदेश दिला होता. मात्र पोलिसांकडूनच खरं तर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, दोषी पोलिसांवर असा आदेश दिला होता. मात्र पोलिसांकडूनच खरं तर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलीस कॅमेरावरती काही बोलायला तयार नाही. मात्र सूत्रानुसार मिळालेल्या माहितीनुसार खरं तर एकूणच तांत्रिकदृष्ट्या ज्या चाचपणी आहेत त्या केल्या जात असल्याचं पोलिसांच्या वतीनं पोलिसांचा असं चाचपणी करण्याचा प्रक्रिया सुरू असल्याची माहिती कळते. मात्र कॅमेरावरती पोलीस अधीक्षक किंवा पोलीस प्रशासनाकडून काही बोलण्यात येत नाही. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात सध्या 7 दिवस उलटले मात्र गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळं पुढच्या लढाईसाठी सक्षमपणे उभं राहणार असल्याचं या ठिकाणी वक्तव्य सूर्यवंशी कुटुंबियांनी घेतलेलं आहे. तुर्तास छत्रपती संभाजीनगर येथील औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाचे 7 दिवस आता संपलेले आहे. मात्र परभणीत सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात अद्यापर्यंत गुन्हा दाखल या ठिकाणी झालेला नाही. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.